सेमीफायनल होईल, त्याच्यानंतर पनवेल प्रीमियर लीगच्या सेमीफायनल होतील, नंतर ग्रामीणची फायनल होईल आणि नंतर पीपीएलची फायनल होईल. 6 वाजता मोर वाघमारे. हां, आणि लक्षात घ्या पीपीएल मध्ये जे 4 संघ क्वालिफाय होतील त्यामध्ये ड्रॉ होणार नाहीये. लॉट्स मॅचेस होणार आहेत, हे लक्षात घ्या. कोणताच ड्रॉ होणार नाही. ठीक आहे, फक्त तिन्ही टीम ज्या क्वालिफाय झालेत पुढे ग्रामीणच्या, त्या तिन्ही टीम तुम्हाला सज्ज राहायचं आहे. त्या 3 टीम मध्ये ड्रॉ होईल. काय डाऊट्स असतील तर तुम्ही संघ मालक कॅप्टन आमच्या कमिटीसोबत चर्चा करू शकता, ते तुम्हाला नक्कीच तसं समाधान देतील. ऐकूया पहिल्या सत्रामध्ये अगदी प्रवीण सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत, त्यांच्याकडे आपण जॉईंट होत आहे. धन्यवाद वैभव सर. तर या ठिकाणी आजचा दुसरा सामना अर्थात सुपर 8 मधली दुसरी लढत. एकीकडे जर आपण पाहिलं तर बॉस फायटर्स ओवळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेला आणखीन एक ताकदवर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतो रॉयल कळंबोली. या 2 संघादरम्यानचं बॅटल. एकीकडे जर पाहिलं तर संजयजी पाटील अर्थातच बॉस यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला. प्रतीकजी पाटील असतील, रोहित संजय पाटील असतील आणि त्याचबरोबर सतीशजी घरत साहेब असतील यांच्या माध्यमातून हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर सूरज पाटील याच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला आणि सुमित दोंगडे याच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल कळंबोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे जर पाहिलं तर रॉयल कळंबोली संघ म्हटलं तर या स्पर्धांमध्ये पहिल्या 2 वर्षांमध्ये चमकदार कामगिरी अर्थी अजिंक्यपद पटकावणारा हा संघ म्हणजे 2 वेळेचा चॅम्पियन संघ. आणि यावेळेला मात्र या 4थ्या पर्वामध्ये आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवण्याच्या उद्दिष्टानं हे दोनही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक बिग बॅटल, एक खूप मोठी लढत. संजयजी पाटील समोर देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत आणि त्यांच्याशी आपण या स्पर्धेच्या दरम्यान चर्चा करणार आहोत, कारण मायक्रोफोनच्या माध्यमातून खूप चांगलं बोलताना आपण त्यांनाही पाहिलेलं आहे. आणि संपूर्ण ही जी पनवेल प्रीमियर लीग आहे प्रत्येक पर्वामध्ये साहेबांचं खूप चांगलं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. अगदी छाया रिसॉर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा जो ऑक्शन सोहळा आहे हा त्यांच्याच छाया रिसॉर्टवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि क्रिकेटवरती निष्णांत प्रेम करणारं असं एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे निश्चितच पाहिलं जातं. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि सामन्याला मात्र या ठिकाणी होते सुरुवात. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेत अर्थातच रॉयल कळंबोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती देत असताना मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केला बॉस फायटर्स ओवळे संघाला. ज्या संघाच्या नावामध्ये फायटर आहे ना, तो संघ या मैदानावरती कशा पद्धतीनं फाईट करणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. अगदी या मैदानाच्या दिशेनं प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला अगदी या सामन्याच्या दुसऱ्याच सामन्यामध्ये या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला ही गर्दी मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. तर सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. पहिलं षटक. हो, कमालीचा चेंडू होता. पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. वेग आहे, परंतु वेगाबरोबर तुम्हाला अचूकता देखील या गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ असा संघ आहे की एखाद्या संधीचं सोनं करण्यासाठी मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर टोटली इन कंट्रोल होता गेम, परंतु शेवटच्या षटकामध्ये आलेल्या ज्या 27 धावा होत्या ना, त्या कुठेतरी डोकेदुखी ठरल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळालं. आणि जो फरक राहिला, पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यामध्ये या 27 धावांचा सर्वाधिक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती येईल. पहिली धाव अवांतर स्वरूपामध्ये आली. धाव संख्येची श्रीगणेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु त्यानंतर मात्र मिडल ऑफ द बॅट 2 सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. रोशन कदम आणि सूरज पाटील संघाचा संघनायक मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगलं वक्तव्य केलं. दोनही संघ ताकदवर संघ आहे. एकीकडे जर पाहिलं तर 2 वेळचा चॅम्पियन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रॉयल कळंबोलीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण पर्वामध्ये जर पाहिलं ना, 4थ्या पर्वामध्ये जर कोणत्या संघानं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली असेल ना, एक ताकदवर संघ म्हणून बॉस फायटर्स ओवळे संघ आपल्याला सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत. प्रत्येक संघामध्ये विविध खेळाडू ज्यांची निवड या संघामध्ये केली गेली आहे. प्रत्येक खेळाडूला त्याचे कलागुण आणि त्याचं कौशल्य आणि या कौशल्याच्या बळावरती मात्र एक दमदार संघ बांधणी आपल्याला दोनही संघांची
निश्चितच पाहायला मिळते. याही वेळेला चांगला चेंडू होता, खरं तर प्रॉपरली टाईम करता आला नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, म्हणजेच एक प्रॉपर प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅनिंगला मैदानावरती एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत असताना रॉयल संघ आपल्याला मैदानावरती निश्चितच पाहायला मिळतो आहे. परंतु फायटर अर्थातच बॉस फायटर संघ ज्या ज्या वेळेला मैदानावरती उतरतो ना त्या वेळेला त्या संघाचा दबाव हा प्रतिस्पर्धी संघावरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर 2 सिंगल. पॉवर प्लेमध्ये फारसा हात खुले करण्याची संधी या ठिकाणी आत्तापर्यंत या षटकामध्ये दिली नाही आहे, परंतु म्हणतात ना की कितवर तुम्ही या संघांना रोखू शकाल, किंबहुना हे 2 आघाडीचे फलंदाज हे मूळतः आक्रमक शैलीचे. मोठा फटका यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. मिड ऑफला हॅप्पी सिंग चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. सूरज सातत्यानं आपल्या संघ सहकार्याबरोबर संपर्क साधतायत. संघाचा संघनायक ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असेल ना त्यावेळेला तुमचे मनसुबे, तुमचा जो आत्मविश्वास आहे हा एका वेगळ्या उंचीवरती निश्चितच पाहायला मिळतो आणि ते होणं गरजेचं आहे. जरी वेळ घेतला गेला, आपण पाहतो ना निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता आपल्याला जरूर पाहायला मिळते. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते, परंतु इथे अगदी रडारमध्ये चेंडू सापडला, हात खुले करण्याची संधी आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम षटकार, मच नीडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये जर का तुम्हाला धावसंख्येला गती द्यायची असेल ना तर पॉवर प्ले युटिलाइज करता येणं गरजेचं आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोशन आक्रमक होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. सुरुवातीला थोडासा वेळ दिला, पहिल्या 3 चेंडूमध्ये चेंडूची गती, लाईन, लेंथ ओळखण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारचं सत्र, आपण सातत्यानं या गोष्टींचा उल्लेख करतोय की दुपारचं सत्र हे गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असतं. एक फ्लॅट विकेटवरती ज्यावेळेला तुम्ही वेगानं गोलंदाजी करताना जितका वेगानं चेंडू बॅटवर येतो तितक्याच वेगानं तो मैदानाच्या बाहेरही जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्या सामन्याच्या अंतिम षटकामध्ये आलेल्या 27 धावा हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलं. असं एखादं षटक जर का या ठिकाणी बॉस फायटर्स ओवळे संघानं शोधलं तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये अग्रस्थानावरती किंबहुना ड्रायव्हिंग सीटवरती हा संघ आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र शरीराचा अगदी वेग जर पाहिला, खांद्यांचा वापर केला, शरीरामध्ये असणारी जेवढी ताकद आहे ती या चेंडूमध्ये लावली आणि एक कमालीचं प्रत्युत्तर मात्र षटकारानंतर वेगवान गोलंदाजाचं प्रत्युत्तर येणं हे स्वाभाविक आहे आणि ते प्रत्युत्तर इथे मात्र पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला थोडंसं संत गतीनं धावा आहेत, 9 धावा धावफलकावरती आल्यात, परंतु बॉस फायटर ओवळे संघाची जमेची बाजू म्हणजे विकेट्स अद्याप गमावलेलं नाही आहे. ज्या प्रयत्नामध्ये रॉयल कळंबोली संघ आहे आणि कदाचित इथेच कुठेतरी मी म्हणेन की जो मानसिक दडपण आहे ते आता क्षेत्ररक्षण करणार आहे, कारण त्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेता, सुरुवातीचे 2 ते 3 विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही पहिल्या 2 षटकांमध्ये करता आणि या उलट फलंदाजी करणारा संघ जरी टॉस गमावला असला, जरी नाणेफेक हरला असला तरी जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभा राहायचा या रणनीतीने हा संघ मैदानावर पाहायला मिळतो. यावेळेला आडव्या बॅटनं कडा प्रहार, हा परफेक्टली टाइम्ड चेंडू आहे. ठीक आमच्या मुख्य मंचावरती जणू अभिवादन करत असताना आमच्या तमाम मान्यवरांना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती वधारताना आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी पहिल्या 5 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा धावफलकावर होत्या आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 15 धावा. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आल्यात. आश्वासक सुरुवात दोनही आघाडीच्या फलंदाजांना विशेष कौतुक करावं लागेल. रोशन कदमचं जी जबाबदारी संघनायकानं दिली आहे ना त्या जबाबदारीला मात्र योग्य न्याय देत असताना कधी आक्रमक तर कधी संयमी खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा हात खुले करण्याची संधी मिळाली आहे त्या वेळेला त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचं विश्लेषण, 1 षटक 0 निर्धाव, 15 धावा आणि कोणत्याही प्रकारचे फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. एक चांगली सुरुवात. इथून जर पाहिलं तर मात्र गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. या संपूर्ण स्पर्धेतील एकमात्र गोलंदाज ज्यानं निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम केला अर्थातच मनीष आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये सातत्यानं या खेळाडूच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाजीसाठी ओळखला जाणार मनीष यावेळेला मात्र डावखुऱ्या हाताने मारा करतोय. सूरज थोडासा सावध पवित्रा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतं. सूरजला देखील ठाऊक आहे की रोशनच्या बॅटला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत आहेत. एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न या दोनही खेळाडूंचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर योजनाबद्ध पद्धतीनं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 15, एक आश्वासक
सुरुवात आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये किमान 30 ते 35 धावा धावफलकावरती जर आल्या तर मात्र निश्चितच या ठिकाणी एक चांगली सुरुवात म्हणता येईल. आणि उर्वरित 4 षटकांमध्ये योजनाबद्ध पद्धतीने जर धावा धावफलकावरती आखल्या गेल्या, विकेट्स इन हँड जर तुमच्याकडे असतील तर अगदी पहिल्या सामन्यामध्ये केला गेलेला जो रेकॉर्ड आहे ना, तो रेकॉर्ड देखील या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न आणि ती ताकद आहे, ती धमक आहे फलंदाजीमध्ये. फलंदाजी असो गोलंदाजी असो दोनही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी. परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये थोडासा मिसजज केला गोलंदाजानं, कदाचित थोडंसं उशिरा रिॲक्ट केलं आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करणं हा देखील खेळाचा एक भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. कारण ज्यावेळेला मोठ्या धावसंख्या धावफलकावरती येत असतील ना, त्यावेळेला सिंगल डबलनं देखील स्ट्राईक रोटेट करत राहणं हे सातत्यानं महत्त्वाचं आहे. आणि संघाचा संघनायक, विशेष करून संघाचा संघनायक जर का मैदानावरती असेल तर संघ सहकार्याचा विश्वास वाढवण्याचं काम तो सातत्यानं करतोय. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हो, यावेळेला चांगला चेंडू होता आउटसाईड द ऑफ स्टंप. एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. अगदी पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक प्रवीण जगदाळेनं हाताळलं. प्रवीणचं देखील तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर 2 अगदी पुढ्यामध्ये चेंडू मिळाले. म्हणजेच रोशनच्या फलंदाजीचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला चेंडू त्याला त्याच्या रेंजमध्ये मिळतोय ना, त्याच्या रडारमध्ये मिळतोय, त्यावेळेला तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालं. या व्यतिरिक्त जर पाहिलं तर का अवे फ्रॉम द बॉडी जाणारे चेंडू ज्या वेळेला डिलिव्हर्ड होत आहेत त्यावेळेला थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. याही वेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, परंतु गती जास्त प्रॉपरली टाईम करता आला नाहीये. एक्सपेक्ट केलं होतं बॅकफुटला तो वेट करत होता, कदाचित शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूचा त्याने एक्सपेक्ट केलं होतं, परंतु फुलर लेनचा चेंडू आला आणि त्यामुळे सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर पाहायला मिळाली. एकूणच पाहिलं तर सूरजच्या वाट्याला सूरज पाटील जो संघाचं प्रतिनिधित्व करतोय, खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आहे. आणि वॉच फायटर्स ओवळे संघाचं संघ नायकाचं पद तो भूषवत असताना खरं तर ह्या सामन्यामध्ये त्याचं संपूर्ण जे कौशल्य आहे ते कौशल्य पणाला लावत असताना एक चांगली धावसंख्या, कारण टॉस गमावल्यानंतर एक चांगली धावसंख्या उभारण्याचं आव्हान त्याच्या डोळ्यासमोर आहे. मनीष यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. मागील 2 चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर लाईन आणि लेन, परंतु इथे थोडासा डेंजर एंड होता. फलंदाज रोशन अगदी जीवाच्या आकांतानं पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल डबलमध्ये पुन्हा एकदा परावर्तित केलं जातं. या दुहेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरसावत असताना विकेट्स गमावलेल्या नाही आहेत ही जमेची बाजू आहे. कारण ज्यावेळेला विकेट्स तुमचे दोनही आघाडीचे फलंदाज मैदानावर असतात त्यावेळेला मात्र एका फलंदाजानं आक्रमक खेळ करणं अपेक्षित असतं. आत्तापर्यंत पाहिलं तर दोनही खेळाडू अगदी संधीची वाट पाहत आहेत. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही आहे, हेडिटेशन नाही आहे दोघांच्याही माइंडमध्ये आणि एक चांगल्या योजनाबद्ध पद्धतीनं धावा धावफलकावर उभारताना. आणि इथे मात्र पहा अगदी आमच्या समालोचन कक्षालाही मानवंदना आणि हा चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, फ्लॅट बॅटेड, 1 मोर बिग हिट, षटकार. कमालीचा टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी संजयजी पाटील बॉस देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेले. त्यांच्यासोबतही आपण संपर्क जरूर करणार आहोत. कारण क्रिकेट म्हटलं ना की क्रिकेटसाठी सदैव आणि असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना निष्णांत प्रेम केलेत. आणि निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रायगड 40+ देखील ऑप्शन त्यांच्या छाया रिसॉर्टवरती आहे आणि सध्याच्या घडीला तो ऑप्शन 16 देखील त्या ठिकाणी सुरू आहे. आणि पहा क्रिकेट, मी म्हटलं ना की क्रिकेटवरती निष्णांत प्रेम करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. जरूर आपण त्यांच्याशी संधी मिळाली तर संपर्कही साधू, कारण मायक्रोफोनच्या माध्यमातून खूप चांगलं बोलतात. अनेक तरुणांना नेहमीच प्रेरित करतात आणि संघाची ज्यावेळेला बांधणी केली गेली ना त्यावेळेला सूरजवरती विशेष त्यांनी या ठिकाणी विश्वास दर्शवला. आणि त्यांच्या अगदी एक ड्रीम टीम आहे ना, ते ड्रीम टीम मात्र आज आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. एक चांगलं संघ बांधणी त्यांच्या माध्यमातून केली गेली. अनेक युवा चेहऱ्यांना संधी या संघामध्ये दिली गेली आहे. अनेक खेळाडू जे सातत्यानं व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत, गाजवत आहेत. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. 27 धावा, 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु येस निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे बॉबी देखील आमच्या समोर जुळले जातात. खूप सारी मेहनत आहे बॉबी यांची देखील, त्यांचाही आपण उल्लेख करूया. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय. इथे मात्र संधी मिळेल का नाही, हाही चेंडू आवाक्याच्या बाहेर जाईल, सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. 6 धावा. महेंद्रसिंग धोनीचा एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये
एक असाही प्रसंग आपण पाहिला होता की मैं वही मारूंगा जहां पर सिलेक्टर बैठे होंगे. कदाचित आता फलंदाजाने हे ठरवलंय की जिथे संजय सर बसलेत ना त्याच ठिकाणी मी चेंडू मारणार. अगदी त्याच दिशेनं आपल्याला आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. परंतु रॉयल कळंबोली संघ जी रणनीती आखली गेली आहे, जो विश्वास दर्शवला गेला आहे आपल्या आघाडीच्या गोलंदाजांवरती, खरं तर आघाडीचे गोलंदाज थोडेसे विफल ठरलेत. इथे मनीष शर्माच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. एक अष्टपैलू खेळाडू सातत्यानं जर आपण पाहिलं तर मुंबईचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि अगदी साता समुद्रापलीकडे जाऊन दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळणारा हा खेळाडू आपल्याला या घडीला पाहायला मिळतोय. संघाच्या डावाला सावरण्याची महत्त्वाची भूमिका त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळणार का? परंतु इथे अनस्टॉपेबल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमालीचा या ठिकाणी बॅटिंग दोनही खेळाडूंनी योजनाबद्ध पद्धतीनं धावांना आकार देत आहेत. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही आहे, कुठेही ओव्हर लॅपिंग होण्याचा प्रयत्न नाही आहे, कुठेही ओव्हर ॲग्रेशन नाही आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे मला फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आणखीन एक चौकार आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 37 धावा धावफलकावर. 37 रन्स विदाउट लॉस. दोनही सलामीवीर फलंदाज 50+ भागीदारी मैदानावरती पाहायला मिळणार का? पहिल्या विकेटसाठी जवळ आजच्या दिवसातील हा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आणखीन एक जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र आणखीन एक चौकार आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची या ठिकाणी निश्चितच वाट पाहिली जाईल आणि होय, पंचांचा इशारा आलाय. इट्स ओव्हर द रोप. वन मोर बिग हिट. षटकार. कमालीची फलंदाजी, जबरदस्त टेक्निक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एफर्टलेस बॅटिंग दुपारच्या सत्रामध्ये खरं तर हे आव्हानात्मक असतं. मी सुरुवातीला देखील म्हटलं की दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजी करणं नेहमीच आव्हानात्मक असतं, परंतु आव्हानांना सामोरं जाणं यासाठीच तर बॉस फायटर ओवळे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि तोच आव्हानांना या ठिकाणी सामोरं जात असताना रॉयल कळंबोली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच या षटकारानं संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक फुलर लेंथचा चेंडू होता. यावेळेला मात्र लाईन आणि लेंथ बदलली गेली आहे. पण मागील षटकाचे अंतिम 2 चेंडू जर आपण पाहिले ना तर यॉर्क लेनचे चेंडू होते, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. या षटकामध्ये मनीष शर्मा थोडंसं उशिरा का होईना, परंतु गोलंदाजीमधलं हे अस्त्र त्याच्या माध्यमातून वापरलं गेलं. अगदी पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर धावा मर्यादित धावफलकावर पाहायला मिळाल्या. शेवटच्या षटकामध्ये धावांना अगदी वेग देण्याचा प्रयत्न सफल ठरला. प्रेम पहिल्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. आणि इथे जर का पाहिलं ना तर या दोनही खेळाडूंमध्ये अर्धशतकीय भागीदारी पहिल्या विकेटसाठी होते की काय अशी चर्चा आता मात्र सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. गोलंदाज मनीष शर्मा, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी हातात असताना, परंतु इथे पहा लोअर फुल टॉसचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, जज केला जातोय आणि पहिली सफलता इथे मात्र मिळते आहे. बिग विकेट अर्थातच सूरज पाटील कर्णधार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला या ठिकाणी फलंदाज गमावला गेलाय, परंतु जी एक भागीदारीची आवश्यकता होती ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करत होतो ती भागीदारी मात्र या दोनही आघाडीच्या फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. आणि इथून मात्र नवीन बॅटर ज्यावेळेला मैदानात येतील ना एक प्लॅटफॉर्म सेट असेल. असं म्हटलं जातं ना की एखादी उंच इमारत ज्यावेळेला तुम्हाला बांधायची असेल त्याचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. आणि या दोनही आघाडीच्या फलंदाजांनी ती पायाभरणी मैदानाच्या आतमध्ये केली. तो बेस रचला गेला, तो फाउंडेशन रचलं गेलं आणि त्या फाउंडेशनवरती मात्र आता उंच इमारत अर्थातच धावांची उंच इमारत बांधण्यासाठी इनॅट नंबर 3 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अमित पाटीलचा जर विचार केला तर निश्चितच एक असा खेळाडू करंजाडे संघाकडून बिलॉंग करणारा कळंदाडी विभागाचं क्रिकेट गाजवल्यानंतर हा खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये बॉस फायटर ओवळे संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज बाद झालेत. खरं तर सूरजची देखील मी म्हणेन की विशेष कौतुक करावं लागेल, कारण त्यानं एक शीट अँकरचा रोल अदा केला. पहिल्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त रोशन कशा पद्धतीने स्ट्रायकिंग एंडवरती राहील यासाठी तो सातत्यानं प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळाला. आणि फक्त प्रयत्नशील नव्हता तर त्यानं त्या पद्धतीनं स्ट्राईकही रोटेट करत राहिली. जे युवा खेळाडू हा सामना पाहतात त्यांच्या निश्चितच ज्ञानामध्ये भर पडणारी ही इनिंग आपल्याला दोनही खेळाडूंकडनं जरूर पाहायला मिळाली. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, डीपला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल एकेरी स्वरूपाच्या धावेने. षटक 3 या ठिकाणी होतंय समाप्त. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 45 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 3 षटकं संपलेत. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. रखरखत ऊन आहे आणि
निश्चितच या ठिकाणी खेळाडूंना पाण्याची जरूर आवश्यकता असेल आणि ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल. ड्रिंक्स ब्रेकमध्ये कदाचित पुन्हा एकदा स्ट्रॅटर्जी आखली जाईल, रणनीती आखली जाईल. एकूणच जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीनं 45 धावा धावफलकावरती आल्यात आणि एक चांगली स्टार्ट आहे, एक चांगली सुरुवात आहे. एक प्रसन्नता संजयजी पाटील सरांच्या चेहऱ्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु त्यांनाही ठाऊक आहे की कार्य अजूनही या सामन्यामध्ये बाकी आहे. कारण रॉयल कळंबोली संघ 2 वेळेचा चॅम्पियन संघ आहे आणि एकूणच जर पाहिलं ना तर या संघाचा जर विचार केला तर अनेक असे खेळाडू आहेत की जे धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखले जातात. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर रॉयल कळंबोली संघाच्या नावावरती 97 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर थोडंसं मानसिक दडपण सध्याच्या घडीला देखील असेल, परंतु ज्या पद्धतीनं अमित पहिला चेंडू त्यानं मिडल केलाय ना, तो आत्मविश्वास त्याच्या फलंदाजीमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये क्वार्टर फायनल नंबर 3 2 कॅप्टनने तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे. संघनायक असेल पवार की पावर किरण पवार, श्रीजा केपीसी इनामपुरी. त्यांना फाईट करेल टीम श्रेया स्पोर्ट्स, स्वर्गीय नितीन नाईक स्मृती 11 विशाल जितेकरचा संघ. तर विजय अँड किरण केपी टॉस बॉक्समध्ये तात्काळ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 तुमचं मनपूर्वक आभार. आणि आत्ताच आज संपूर्ण दिवसभर मॅन ऑफ द मॅचसाठी आमचे खास पुरस्कर्ते जय मल्हार चेवणर, दीपेशजी पाटील किरवळी यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड टी शर्ट देण्यात येईल. आणि पहिले खेळाडू ठरले प्रेम वाघमारे पहिल्या सामन्यात, त्यालाही थोड्याच वेळामध्ये हा पुरस्कार दिला जाईल. दीपेशजी पाटील आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. तर निश्चितच या ठिकाणी बक्षिसांची खैरात आज आपल्याला तमाम मान्यवरांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल, परंतु ज्याचा आपण सातत्यानं पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय की भाग्यवान विजेता प्रेक्षक की ज्याला आज 2 व्हीलर बाईक या ठिकाणी मिळणार आहे, इलेक्ट्रिक स्कूटी SSD मोबाईल यांच्या माध्यमातून. तर ज्यांनी अजूनपर्यंत आपली नोंदणी केली नसेल, आपले कुपन्स घेतले नसतील, त्यांना ही शेवटची संधी आहे. सामन्याकडे आपण वळूयात. यावेळेला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता. कव्हर पॉईंटला तो क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. लॉंग ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण साई आहेत. आय थिंक त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती आले, तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरी. वा रोशन मागील षटकामध्ये थोडासा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच कारण होतं की तिसऱ्या षटकाच्या समाप्त्याखेर 15च्या सरासरी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केली आहे. याच धावगतीनं जर धावफलकावरती येत राहिल्या तर 5 षटकांमध्ये आपल्याला जवळपास 70 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये 78 धावा आपण पाहिल्या, ज्या धावा डिफेंड केल्या गेल्या. जरी दुपारचं सत्र असलं, जरी धावांचा ओघ सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाला असला तरी देखील दुपारच्या सत्रामध्ये धावा या चेस केल्या जातात, असंही चित्र आपण काही वेळेला काही स्पर्धांमध्ये पाहिलं आहे. परंतु जर का तुमची गोलंदाजी अचूक लाईन आणि लेंथवरती असेल ना तर धावा डिफेंड होतानाही आपण पाहिल्या आहेत. इथून कितपत लक्ष, पहिलं लक्ष 80+ चं जरूर या ठिकाणी पाहिलं जाईल, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे तरी देखील चेंडू ट्रॅव्हल करतोय डिस्टन्स, फ्लॅट बॅटेड. आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार. अमितच्या बॅटमधून आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक खूप चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये मयूरनं आपली विकेट गमावली आणि मयूर बाद झाल्यानंतर अमित मैदानाच्या आतमध्ये आले आणि अमितला आपला रोल ठाऊक आहे. मला कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे. रोशनचा विचार केला तर एका योजनाबद्ध पद्धतीनं तो अजूनही मैदानावरती ठाण मांडून उभा आहे. मागील 3 षटकं तो मैदानावरती उभा आहे, त्यामुळे त्याचा आईसाईट खूप चांगला आहे. चेंडू त्याला अगदी एखाद्या फुटबॉलप्रमाणे नजर येतोय, परंतु एक जमेची बाजू म्हटलं तर तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणावा लागेल. त्याच्याकडून त्याचा जो वेल सेट बॅटर आहे ना, त्याला मात्र तुम्हाला जास्तीत जास्त ही संधी द्यावीच लागेल. परंतु अमित एका वेगळ्या ईर्षेनं, एका वेगळ्या जिद्दीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मी माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, हा आत्मविश्वास जर का तुमच्यामध्ये असेल ना तर कठीण असं काहीच नाही आहे. या ठिकाणी आणखीन एक सिंगल आली आहे, कदाचित हेरलाय. मागील चेंडूवरती षटकार आलाय. सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. षटकारानंतर सिंगलला स्ट्राईक रोटेट करणं ही तुमची गुणवत्ता दर्शवतं आणि ती गुणवत्ता मात्र अमितनं दाखवली आहे. त्यानं देखील ओळखले की आता मेट्रो एंडकडनं गोलंदाजी होते, मेट्रो ट्रॅक एंडकडनं गोलंदाजी होते. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हे मैदान उपयुक्त मानलं जाईल आणि इथून जर का 1-2 मोठे फटके आले तर जो टार्गेट आपण अचीव करण्याचा प्रयत्न करतोय 80, तो 80चा टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळू शकतो का. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट पूल काढायचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही चांगले स्टार्ट नंतर थोडंसं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहताना अशा प्रकारचा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु
अपेक्षा जरूर असेल. रोशन 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आलाय. आपल्या वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तब्बल 4 षटकं ते मैदानावरती उभे आहेत. फुलर लेनचा चेडू होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर गोलंदाज हसमत कादरीच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू दिला गेलाय. पहिलं षटक हाताळला प्रवीणनं. दुसऱ्या षटकामध्ये वापर केला गेला मनीष सावंतचा. तिसऱ्या षटकामध्ये मनीष शर्मा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आणि चौथ्या षटकात जर पाहिलं तर हसमतच्या हातामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू कंट्रोल करण्याचा प्रयत्न. रिक्वायर्ड चेंडूंचा जर विचार केला तर या षटकातील जवळपास चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. एखाद मोठा फटका. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 56 धावा धावफलकावरती आल्यात. 56 धावा धावफलकावरती आहेत. एखाद मोठा फटका या षटकाचं सांगता करणारा खरं तर संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचा असेल. कारण या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्यात. आणि यावेळेला आडवा बॅटनं केलाय प्रहार. ज्याची गरज होती. मच निडेड सिक्सर रोशनच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम 1 मोर बिग हिट षटकार. या इनिंग मधला रोशनच्या बॅटमधून निघालेला हा 5वा षटकार आपण पाहतोय. कमालीची फलंदाजी. अगदी अभूतपूर्व फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आपले कलागुण आपले कौशल्य सर्व काही पणाला लावत असताना या षटकारानं मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 62 धावा. 62 रन्स ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्याच्या अंतिम षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. आणि त्या धावा चेस करत असताना खरं तर 10 ते 12 धावांनी ते टार्गेट 8 धावांनी ते टार्गेट कमी पडलं. म्हणजेच अगदी शेवटच्या षटकाचा विचार केला तर आय थिंक 4 षटकार आणि 2 षटकार आणि 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे तब्बल 28 धावा या निश्चितच अंतिम षटकामध्ये आल्या. आणि बॉस फायटर ओवळे संघाचा जर विचार केला तर कदाचित कमीत कमी या ठिकाणाहून 20 किंवा 18 ते 20 धावा शोधण्याचा प्रयत्न असेल. आणि 18 ते 20 धावा जर का धावफलकावरती आल्या ना तर एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या. इथे जर पाहिलं तर इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा होतोय. अर्थातच इम्पॅक्ट प्लेअर कितपत इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये पाडेल हे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. गोलंदाजीमध्ये साहिल मोहितेचा या ठिकाणी वापर केला जातोय. साहिल मोहिते प्ले स्पेलमधील पहिला आणि सांघिक 5वं षटक या ठिकाणी हाताळत आहेत. आणि 5व्या षटकामध्ये धावा उभारण्याची संपूर्णपणे जबाबदारी ही अर्थातच सलामीला आलेला फलंदाज रोशनवरती असेल. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अमित ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूची चाचपणी होते. ज्या ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जातो ना त्या त्या वेळेला फलंदाज चेंडूची चाचपणी करतात. आणि एका योजनाबद्ध पद्धतीनं धावा धावफलकावरती उभारत असताना बॉस फायटर्स ओवळे संघ आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. आणि यानंतर देखील एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आजच्या सर्व लढती ना उत्कंठावर्धक असणार आहेत. यात तिळमात्र शंका नाही आहे. कारण सर्वच्या सर्व संघ क्वालिफाय करून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवून आहेत. परंतु स्पर्धेचं जे फॉर्मॅट आहे सध्या तुम्ही नॉकआउट स्टेजला आहात. एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. आणि एक चांगला खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये निश्चितच या ठिकाणी तुमची एंट्री करू शकते. अंतिम षटक हातात असताना यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येणार तोपर्यंत मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लाईन आणि लेंथमध्ये तुम्हाला बदलाव करावा लागेल. अकॉर्डिंग टू द फील्ड तुम्हाला या ठिकाणी गोलंदाजी करणं बाबत आहे. कदाचित यष्टीरक्षक मनीष शर्मा तेच सांगत असताना की क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली कुठे आहे आणि तुम्ही गोलंदाजीची लाईन कोणती असायला पाहिजे. परंतु हे 2 सेट जे बॅट्समन आहेत ना ते वेल सेट बॅटर सध्याच्या घडीला. कारण सूरज बाद झाल्यानंतर अमित मैदानाच्या आतमध्ये आले होते. आणि 3ऱ्या क्रमांकावरती ज्यावेळेला एखाद्या संघामध्ये तुमची वर्णी लागते ना त्यावेळेला ती एक इम्पॉर्टंट पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला फुल टॉस होता. अगदी फुल टॉसवर फुल टोल वसूल करणारा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांन करता षटकार. शेवटच्या षटकांमध्ये आपण 18 ते 20 धावांचा उल्लेख केला. परंतु पहिल्याच 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. म्हणजे या षटकामध्ये आता 25+ धावा धावफलकावर येणार की काय अशा प्रकारचं चित्र मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. साई एकूणच जर पाहिलं तर साहिल मोहिते आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. फार एंडकडनं गोलंदाजी करतायत. परंतु
पहिले 2 चेंडू लाईन आणि लेंथ त्यांना मिळालेली नाही आहे. ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कदाचित ते मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु इम्पॅक्टफुल गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाही. आणखीन एक खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना अमित मात्र आक्रमक मैदानावरती पाहायला मिळतो आणि आणखीन एक विकेट. षटकार बॅक टू बॅक 2 मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या षटकारानं संघाची एकूण धावा संख्या 78 धावा धावफलकावर. 78 धावा. अमितचा जर विचार केला तर बडे मंच के बडे खिलाडी असा प्रकारचा हा खेळाडू. पहिल्या 3 सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे फलंदाजी राहिली नव्हती, परंतु आता मात्र काय कमालीचा खेळ करतायत. तर निश्चितच या ठिकाणी पहा, हा खेळाडू असा आहे ना की ज्याच्या खेळाचा अगदी बोलबाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. 27,000 रुपयांचं पारितोषिक देखील या खेळाडूचे बोली येस, या ठिकाणी 27,000 रुपयांची बोली या खेळाडूवरती लावली गेली. अर्थातच या खेळाडूचं महत्त्व काय, जरी डिलिव्हर्ड झाला नसला पहिल्या 3 सामन्यांमध्ये, तरी मोक्याच्या क्षणाला आपला सर्वोत्तम खेळ मैदानावर साकारत असताना याही वेळेला फुलर लेनचा चेंडू होता. बॉलस बॅक ड्राईव्ह, कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल. एक धाव घेतली आहे. चुकीच्या एंडला थ्रो केला गेलाय. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड हा सर्वाधिक जवळचा एंड होता. एंड निवडला स्ट्रायकिंग एंड आणि तिथे मात्र गफलत होताना आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली, 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यानं संघाची एकूण धावा संख्या 80 रन्स ऑन द बोर्ड. 80 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक, किमान एक मोठा फटका आणि जर का अमित असेल ना तर 2ही चेंडू मैदानाच्या बाहेर गेले तर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या निश्चितच पाहायला मिळेल. परंतु उशिरा का होईना आपल्या लाईन आणि लेंथवरती कमबॅक करत असताना गोलंदाज साहिल पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे वेग आहे. परंतु पहिले 3 चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर थोडीशी लेंथ आपल्याला खराब पाहायला मिळाली. फुलर लेनचे चेंडू पाहिले, सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. एकूण या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 82 आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली. परंतु ज्या पद्धतीनं मॅरेथॉन इनिंग खेळली आहे ना रोशन कदमचा, खरं तर आपण कौतुक या ठिकाणी करूया. कमालीची फलंदाजी आणि त्याला साथ मिळाली ती अमितची. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता, प्रॉपरली टाइम्ड नाहीये. थोडंसं क्लॅश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालं आणि झेल सुटला. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अमितनं आपली विकेट गमावली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेत. अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. एकूण धावा धाव फलकावरती आल्या 83 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 84 धावांचं. थँक्यू सो मच. 84 टू विन. क्वार्टर फायनल 2 तुम्ही पाहताय, परंतु क्वार्टर फायनल 3 आत्ता आपल्या समोर येणार आहे. सुपर 8ची मॅच, बिग फाईट. एका बाजूला असतील कॅप्टन कुल विजय आणि दुसऱ्या बाजूला पवार की पवार किरणजी पवार. 2 कॅप्टन आपल्या समोर. मी टॉससाठी शत्रुघ्न ठाकूर मुरबी विनंती करतो की ठाकूरजी या. शत्रुघ्न ठाकूर साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. शत्रुघ्न ठाकूर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचं आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 आहे. सुपर 8 विजय वर्सेस केपी असा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला श्रीजा केपीसी इनामपुरी, त्यांच्या विरोधात संघ आहे श्रेया स्पोर्ट्स नितीन स्मृती 11 कोपर. हेड कॉल केलाय. हो, हेड आलाय. विजय वॉन द टॉस. विशाल जितेकर, तुम्ही टॉस जिंकला, जॉईन करा टॉस बॉक्समध्ये. 5 ओव्हरची ही लढत असेल. विजय आत्तापर्यंत इतिहास जर पाहिला तर रायगड प्रीमियर लीग, रेनी क्रिकेट, त्यानंतर जेवढे टॅग आहे टॉपच्या सामने रायगडमध्ये, तिथे तो ॲज अ कॅप्टन चॅम्पियन बनलाय. हो, पनवेल प्रीमियर लीगची एक ट्रॉफी चॅम्पियनची जी माझ्या समोर आहे एरोप्लेन लुकवाली, आता ती पटकवायची आहे. काय वाटतं आज काय होणार आणि निर्णय काय असेल, दोन्ही सांगा. क्षेत्ररक्षण घेईन मी पहिला, कारण आमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. थोडं जर गोलंदाजीने एफर्ट दिले तर कदाचित आम्ही हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरण पवार समोर आहे. खूप वर्ष आले आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो आणि त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस भरतच आहे. मला वाटतं किरण कसा परफॉर्म करतो आहे गेले कित्येक वर्ष हे सगळ्यांनी बघितलं आहे. आणि आता तो माझ्या विरुद्ध आहे तर मला माझ्या स्ट्रॅटर्जी दाखायला लागतील, पण मला वाटतं त्या स्ट्रॅटर्जी त्याच्याकडे पण असतील. आणि किरण पवारची विकेट ही सगळ्यात महत्त्वाची असेल तर किरण पवारला आम्ही आऊट करू शकलो तर मॅच चांगली होईल. ना तर किरण पवार खूप चांगला टचमध्ये आहे तर आम्ही त्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न करू. जर किरण पवार आऊट नाही झाला तर सगळ्यांना माहिती आहे काय करू शकतो तो.
हो, त्याने आतापर्यंत 2 अर्धशतक मारलेत. किरण पवारने 3 सामन्यामध्ये 151 धावा आतापर्यंत कुठलेत. हो, या मॅचमध्ये मला विजय विरुद्ध केपी असा सामना पाहायला मिळेल का? म्हणजे विजय बॉलिंग करणार आणि केपी बॅटिंग करणार, की असा एखादा कोणता गोलंदाज आहे जो केपीला थांबवू शकतो? तुला काय वाटतं, तू स्वतः की तुमच्या टीममधील दुसरा कोणता खेळाडू? सध्याच्या क्रिकेटमध्ये जर किरण पवार त्याच्या लयीत असला तर त्याला कुठलाच मला वाटतं इंडियातला बॉलर कोण थांबवू शकत नाही आहे. पण क्रिकेट आहे, आमचे गोलंदाज प्रयत्न करतील त्याला आऊट करण्याचा. आमचे नशीब चांगले असले तर नक्कीच तो आऊट होईल. संघ मालक मुकेशजी नाईक असतील, त्यानंतर अमर पवार यांनी सिलेक्शन केलं. हो विजय, तू या संघाला लीड कर आणि तू करून दाखवलं. त्यांचं स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी तुला एक सामना जिंकायचा आहे, क्वार्टर फायनल. कारण जेव्हा टॉप 4ला जाल, हो तुम्हाला चषक मिळेल, परंतु कोणत्या नंबरचा हे देखील महत्त्वाचं असेल. काय वाटतं, आपल्या संघ मालकाने जो विश्वास ठेवला आहे विजयवरती, एकच मॅच जिंकायचे, होईल का पूर्ण आज? नक्कीच मी धन्यवाद मानेन अमर पवार आणि मुकेश नाईकचं. कारण आत्ताच नाही, वर्षानुवर्ष लेदरची PPL सुद्धा आम्ही, जेव्हा लेदरची PPL झाली तीसुद्धा आम्ही जिंकलो. 2nd नंबर आला, एका वर्षी 3rd नंबर आला. बट ते माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. आज खूप प्लेयर्स आहेत पनवेलमध्ये. मला वाटते क्रिकेटची पंढरीच समज जाते. पनवेल म्हणजे सगळ्यात मोठं क्रिकेट, भारतातलं सगळ्यात मोठं क्रिकेट पनवेलमध्ये खेळलं जातं. तर त्या एवढ्या मोठ्या तालुक्यात ते माझी निवड करतात, त्यांचं मी धन्यवाद मानतो की नेहमीच ते असे सपोर्ट करतात मला. आणि त्यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर. ते सांगतात जिथपर्यंत तू कॅप्टन राहशील तिथपर्यंत आपली टीम चालू राहील. आणि नक्कीच एक सामना जिंकून मी ॲटलिस्ट ट्रॉफीला हात लावण्याचा प्रयत्न करीन. सामना टू सामना मी नेहमी खेळत असतो, पुढचा विचार करत नाही, पहिला जिंकेन दुसरा जिंकेन. पण हा सामना जिंकून माझ्या संघाला एक ट्रॉफी जिंकून मी स्वर्गीय नितीनदादाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करीन. लास्ट क्वेश्चन फक्त एक, सध्या पनवेल तालुक्याचे मला वाटतं 10-12 खेळाडू ISPLला सिलेक्ट झालेत. विजय, तुझं देखील चांगलं योगदान आहे, कारण नेहमी ओपन टुर्नामेंटला त्या खेळाडूंना तू प्लॅटफॉर्म देतो, तुझ्या स्पर्धेमध्ये चांगलं ते खेळता, तू मार्गदर्शन करतो. तर ते ब्लू तिकीट ज्या खेळाडूंना मिळलं त्यांना तू काय मेसेज देणार? हो, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. 100% त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा असणारच. ब्ल्यू तिकीट ज्यांना ज्यांना भेटलात ते क्वालिटी प्लेयर्स आहेत म्हणून ते तिथे गेलेत. आज उद्या सिलेक्ट झाले नाही तरी तुम्ही नर्वस होऊ नका किंवा हार मानू नका, कारण ब्ल्यू तिकीट मिळणं हीच एक अचिव्हमेंट आहे. ज्यांना ज्यांना ब्ल्यू तिकीट मिळालेत खरोखर त्यांचा पनवेल तालुक्यातला ते ठराविक खेळाडू त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे. कोणी नाही केलं तर मी प्रयत्न करेन माझ्या टुर्नामेंटला किंवा कुठल्या टुर्नामेंटला त्यांचा सत्कार व्हावा. आणि नक्की तिथून पण काही खेळाडू पुढं जातील असा आपण प्रयत्न करू. आपल्या हातात काही असलं तर आपण सुद्धा प्रयत्न करू आणि खेळाडूंना पुढं नेण्याचा प्रयत्न करू किंवा क्रिकेटकडं नेण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या पनवेल तालुक्यातनं जर खेळाडू पुढं गेले तर हे पनवेलसाठी गर्वाचीच गोष्ट आहे. थँक्यू सो मच. हे होते कूल कॅप्टन विजय. सो न्यूज फ्रॉम टॉसबॉग टीम श्रेया स्पोर्ट्स, स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती 11 कोहलीकोपर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. क्वार्टर फायनल नंबर 3 तुमच्यासमोर प्रेझेंट होणार. एका बाजूला किरण पवार आणि त्यांच्या विरोधात विशाल जितेकर. परंतु जाऊया क्वार्टर फायनल नंबर 2. संघनायक असतील इथे रॉयल स्पोर्ट्स कलंबोली, 2 टाइम चॅम्पियन, आणि त्यांच्या समेत बॉस फायटर ओवले अर्थात सूरजजी पाटील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया आमचे साथी समालोचक तलोजा MIDCचे गटप्रमुख लवजी पाटके सर. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी डेंबे सर. थँक्यू सो मच वैभवजी भोपी सर. सामना क्रमांक 2, खरं तर आजच्या दिवसातील सुपर 8चा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉस फायटर ओले बनाम रॉयल कलंबोली. अगदी दोन्ही संघांचा आपण विचार केला, रॉयल कलंबोली खरं तर पहिले 2 पर्व त्या संघाने गाजवले गेले, चॅम्पियन राहिले गेलेत. अगदी 2 मालिकावीर सुद्धा त्या संघामध्ये, सुमित ढोंगरे आणि मन्नी शर्मा. तर दुसरीकडे बॉस फायटर ओले अगदी सुपर 8 पर्यंत मजल मारली गेली आणि गतवर्षी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघानं मिळवलंय. आणि गतवर्षी अधूर स्वप्न राहिलं गेले चॅम्पियन बनण्याचं. तर यंदाच्या वर्षामध्ये काय ते पूर्ण होईल का याकडेही लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि त्यासाठी लढाई खरं तर इथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ओले टीमनं धावपालकावरती बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 83 आणि 84 धावेंचं लक्ष दिलं गेलंय. ते म्हणजे रॉयल कलंबोली अर्थात सुमित ढोंगरे या संघनायकासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला गोलंदाज मयूर फडके. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन, डॉट बॉल आलाय मयूरचा. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज परेश कडके आणि नॉन स्ट्रायकर एंडला ॲज अ कॅप्टन सुमित ढोंगरे. आणि या स्पर्धेमधील
चौथ्या पर्वामध्ये पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती तो मयूर फडके गोलंदाजीच्या बोल्यावरती. यॉर्करचा मारा जरूर दाखवला गेला बॅटची आतली कडा. त्यानंतर लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे मात्र येस बॅटकट आहे. एका धावेनं स्वतः फलंदाज परेश कडकेनं आपलं खातं उघडलं गेलंय. आणि आमचे बॉस फायटर खरं तर त्यांचे संघ मालक बॉसनं स्वतः तो अगदी हॅट्रिकचा जो झेल होता तो त्यांनीच टिपला होता. परंतु आज सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये खरं तर असं व्यक्ती होणं नाहीच आहे. स्वतः संघ मालक आणि आज 12th मॅन म्हणून, कारण का बरेचदा आपण पाहतो की संघ मालक लगेच प्लेइंग 11 मध्ये असतात. मिस्टामिंग आहे का, पावर लागेल, खेळाडू आहे, बनेल दर्शक, आउट ऑफ द पार्क. सुमित ढोंगरेची ओळख मैदानामध्ये दाखवत असताना ठोकलाय षटकार. का मी पहिल्या सीझन पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलो होतो, त्याची प्रचिती खरं तर या बॉल वरती इथे दाखवली गेली. या फटक्यानं ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं टोटल धावपलकावरती 7 लागला गेलाय. अभय पंत बॉलिंगला पॉइंटला काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. पॉइंटला दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. अगदी फटकाही लाजवाब होता. ज्या पद्धतीनं अभय पंत बॉडी लाईनचा बॉल होता बॉस अगदी त्याच दिशेने टोलवला होता. जर क्षेत्ररक्षकाच्या दाये बाये जरी बॉल झाला असता तर डेफिनेटली चौकार आला असता. आणि मिथून होते तिथे पॉइंटला. लोअर फुल टॉस होता डाऊन द ग्राउंड. काऊ कॉर्नरला खेळाडू आहे डीप मध्ये. फिल्डिंग खराब आहे. ह्या वेळेस मात्र सुमित डोंगरेला अडवू शकलं नाहीये, थांबू शकलं नाहीये. बॉल चालला सीमा पलीकडे. चौकार. मागच्या बॉल वरती सुद्धा अगदी चौकारच होता परंतु तिथे फिल्डिंग अगदी लाजवाब होती. मिथून होते परंतु आता फाईन लेगला तिकडे अगदी काऊ कॉर्नरला पाहिलं तर डीप मध्ये खेळाडू होते सतीश मिसाल. अगदी क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाल झालं तिथे पाहायला मिळालं. चौकार पाहायला मिळाला. आणि आमचे बॉबी कोहली तुमचं वेलकम आहे. भरपूर चांगला पाठिंबा राहिला गेलाय. पनवेल प्रीमियर लीग साठी चांगलं महत्वाचं योगदान आहे बॉबी कोहलींचं आणि मैदानाच्या चहू बाजूला अगदी अचूक लक्ष त्यांचं असतं. पुढचा बॉल मयूरचा. इथे बॉल वाईट पाहायला मिळतोय. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल. इथे प्रयत्न होता की शरीरापासून थोडंसं दूर ठेवूया परंतु इथे लाईन खराब राहिली गेली आणि पंचांनी लगेच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धावेने धाव संख्येचा आकार बदलला जातो. 12 धावा धावपलकावरती लागतात. 84 धावांचं लक्ष आहे आणि 12 धावा धावपलकावरती. चेंडू क्रमांक 6 म्हणजे शेवटचा बॉल आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेस पॉइंटला तिथे मात्र मिथून होते. इथे यावेळेस क्षेत्ररक्षण खराब आहे. बॅकअप त्याला पोहोचत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा इथे आरामात पूर्ण होतात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र तुर्तास थांबला जातो. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. धावा धावपलकावरती बिनबाद 14 धावा. चौदा धावा धावपलकावरती लागल्यात. आता 4 षटकांचा अजून खेळ शिल्लक आहे आणि अजून 70 धाव्यांची गरज आहे. सर्व दोन्ही संघाकडे मी तर म्हणेल हा चांगला सुरुवात आहे. कारण का कलंबोली टीमसाठी विकेट गमावली नाही गेली आणि ओली टीमसाठी आपण विचार केला तर तिथे जास्त धावा बनल्या नाही आहेत. अजून 17.50 सरासरीनं धावेची गरज आहे. 24 बॉल शिल्लक आणि 70 धावेची गरज. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 स्टारकास्ट फलंदाज बॅटिंगसाठी तयार आहेत. एक रोडपाली गावचा सितारा परेश कडके तर दुसरीकडे पारगाववरून बिलॉंग करणारा सुमित डोंगरे. खरं तर त्याच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं गेलं तर रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्वही गाजवलं गेलं या खेळाडूंना. पनवेल प्रीमियर लीगचं सलग 2 पर्व या खेळाडूनं गाजवलं गेलंय. पहिल्या हंगामामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला सुमित डोंगरे ॲज अ कॅप्टन. टाइम अलर्ट आहे. बॉस फायटर ओली टीम कॅप्टन सूरज पाटील या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. मेगा फायनलचा आजचा दिवस आहे. अगदी सुपर 8चे सामने तुम्हाला इथे पाहायला मिळतील. टोटल या लीगचे एकूण
7 सामने होतील फायनल पर्यंत. त्याच्यानंतर ग्रामीण धमाकाचे 3 सामने आहेत, सेमीफायनल आणि फायनल. एकूण टोटली 10 सामने आज प्रवीण सर खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने अगदी आपण या दिवसाला लवकरच सुरुवात केली. अगदी जवळपास 12च्या सुमारास पहिला चेंडू पडला गेलाय. टोटल 10 सामने आहेत आज जतीनवरती फार मोठी जबाबदारी आहे. अगदी जवळजवळ 14 दिवस गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका त्याने बजावली गेली. एक उत्तम स्कोरर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. दुसरं षटक गोलंदाजीच्या बोलावरती गोलंदाज सूरज पाटील स्वतः संघनायक ची जबाबदारी स्वीकारली गेली आहे. ती मात्र आता सिद्ध करावी लागेल. समोर परेश होते परंतु हा बॉल वाईट आहे. वेग होता परंतु दिशाहीन गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती सूरजचा हा पहिला बॉल वाईट. धावपलकावरती 15 लागतात. 24 मध्ये 70 बनवायच्या होत्या, त्याच्यातला पहिला बॉल वाईट आलाय. 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 69 धावेची गरज आहे. लक्ष अजून भरपूर मोठा आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टू वसूल केला जातो या बॉलला. आउट ऑफ द पार्क. सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. खरं तर परेश कडके म्हटलं तर मिस्टर 360 डिग्री. खरं तर या अँगलनं तो त्याला खेळणं पसंत आहे, परंतु हा बॉल अगदी सरळ होता. फुलटॉस बॉल म्हटल्यावरती तोफा दिला होता सूरजनं आणि परेशने म्हटलं जी हा कबूल है. षटकार दाखवला या बॉलवरती. आतापर्यंत या डावातील हा दुसरा षटकार. एक सुमितच्या बॅटने आलाय तर दुसरा परेशच्या बॅटने आता पाहायला मिळतोय. टोटल धावा धावपलकावरती 21. 21 धावा, 0 विकेट. अजून रॉयल कोलंबोलीचा आपण विचार केला तर 10 विकेट अजून हातात आहेत, परंतु ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर विकेट बॉस तेवढे मायने ठेवत नाहीयेत. फक्त धावा येणे गरजेचे आहेत. कारण का ग्रामीण मध्ये बहुतांश 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा षटकार डागण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे या लीग मध्ये तुम्हाला तसेच खेळाडू पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात आहे. इथे फटका आहे चांगला आहे. अगदी वाट पाहिली गेली, तदनंतर या बॉलला पनिशमेंट दिली आहे. परेश कडकेने ठोकलाय कडक षटकार. सलग दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा षटकार आहे. अगदी मी तर म्हणेल आता सूरज पाटील आहे ना, ओली टीमचे धागे दणाणले झाले. कारण का या 2 बॉलवरती जे 2 षटकार आहेत ना, ही आता रॉयल कोलंबोली टीमला वेगळी ऊर्जा निर्माण करून दिली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेल गोलंदाजाचा मान सन्मान राखला गेला या 2 फलंदाजांच्या वतीनं, परंतु आता तो मान सन्मान ठेवला जाणार नाहीये. कारण का त्यांनाही माहिती आहे दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि दिल्लीला पोहोचायचं असेल तर आता फ्लाईटचं तिकीट हे काढावंच लागेल आणि त्यांनी ते काढलंय. आता लागोपाठचे 2 षटकार. धावपलकावरती 27 लागल्या जातात. पहिला सामना अगदी आपण पाहिला शिवन्य 11 आदई बनाम अंश 11 खेरणे. अगदी दोन्ही संघ प्रथमतः सुपर 8 मध्ये खेळत होते या 4थ्या पर्वापर्यंत आणि तिथे बाजी मारली ते अंश 11 खेरणे. मयूर वाघमारे प्रतिनिधित्व करीत होते या संघाचे. हाही फटका चांगला आहे परंतु मिसटायमिंग राहिलाय. बी पेक्षा कव्हरला चांगला झेल टिपला जातो. अगदी तिकडे खेळाडू आपण पाहिले तर मिथुन दापोलकर होतोय आणि पहिला धक्का लागतो यावेळेस रॉयल कोलंबोली टीमला. परेश कडके बॅक टू द पवेलियन. मोठा आदरा आहे मी तर म्हणेल. ज्या खेळाडूने धाव्यांची गती वाढण्यास सुरुवात केली होती, लागोपाठचे 2 षटकार दाखवले होते. अगदी इथे गोलंदाज सूरज पाटीलनं कलात्मक हा बॉल टाकला होता अवे फ्रॉम द बॉडी लाईन. अगदी फलंदाजाला हे जणू काही लॉलीपॉप ठेवला होता आणि त्याच्यामध्ये त्याला अगदी फसवलं गेलं. डीपेक्षा कव्हरला मिथून होतंय. चांगला झेल टिपला गेला. अगदी पहिल्या षटकामध्ये एक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं लास्ट बॉलवरती, परंतु त्याची इथे सुधार केली आणि विकेटचं पतन. आणि आता मन्नी शर्मा. आता 2 बायकर मॅन. खरं तर पीपीएल पर्व पहिलं आणि पीपीएल पर्व दुसरं ज्या खेळाडूने गाजवलंय ते 2 स्टारकास्ट खेळाडू रॉयल कोलंबोलीचे ते आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. मन्नी शर्मा आणि त्याच्या जोडीला सुमित डोंगरे. सूरज पाटील यश मिळालं गेलं मागच्या बॉलवरती.
क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल आणि त्याला तिथे यश मिळालं गेलं. आता खऱ्या तर डाव्या हाताचा फलंदाज आलाय, त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहू शकता. अगदी मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ, अगदी असे 3 खेळाडू आहेत बाउंड्री लाईनवरती पेट्रोलियम करण्यासाठी. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत सिंगल वाचवण्याकरिता. पुढचा बॉल रिव्हर्स खेळला गेलाय, अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं ठोकलाय, खणखणीत चौकार आणि आपली प्रचिती दाखवतोय तर मनीष शर्मा. का दुसऱ्या पर्वामध्ये मी या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलो होतो. चौकार दाखवला जातोय आणि चौकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती लागतात. आता एक गडी बाद 31 धावा. यावेळेस लॉब केला बॉलला, चेंडू चालला एका टप्प्यानं अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खणखणीत बॅक टू बॅक दुसरा चौकार. कमालीचा स्ट्रोक होता. रिप्लाय ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता पायावरती येणारा बॉल अगदी फ्लिक ऑफ द रिस्टच्या साह्यानं ज्या पद्धतीने युवराज सिंग खेळत होते तशातला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. भरपूर चांगला स्ट्रोक होता. जो विकेटचा तो दबाव होता ना, तो दबाव पूर्ण या मनीष शर्माने आता परत एकदा सूरज पाटील आणि टीम वरती ढकलला गेलाय. 35 धावा धावपटलावरती. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे हे दुसरं षटक अतिशय आल्हाददायक राहिलंय खरं तर रॉयल कोलंबोली टीमसाठी, कारण का या षटकामध्ये 5 बॉलमध्ये टोटल 21 धावा बनवल्या गेल्यात. जरूर एक गडी गमावला गेलाय परंतु धावा बनल्या गेल्यात. अजून एकदा उडवलं परंतु तिथे जाळं रचला होता डीप मध्ये आणि तिथे आय थिंक मिथूनच होते आणि मिथून सलग या ओव्हर मध्ये दुसरा झेल टिपला गेलाय. मनीष शर्माला इथे परतावं लागेल, ज्यानं 2 बॉल वरती 2 चौकार दाखवले, क्लास दाखवला होता, परंतु इथे जाल्यामध्ये त्याला अडकवलं गेलंय आणि दुसरा आदरा मिळतो यावेळेस रॉयल कोलंबोली टीमला. मोठी विकेट आता खरं तर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि पुनश्च दबाव खरं तर आता सुमित ढोंगरे या फलंदाजाच्या मनगुटीवरती पाहायला मिळेल, कारण का जो प्रेशर आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकाराने थोडासा दुरावला होता, तो प्रेशर आता 2 विकेट नंतर परत एकदा या रॉयल कोलंबोलीच्या अगदी मनगुटीवरती येऊन बसला गेलाय. त्याचं कारण राहिलं अगदी गोलंदाज सूरज पाटील आणि झेल टिपणारा मिथून. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अक्षय सरोदे. अक्षय सरोदे 84 धाव्यांचं टार्गेट आहे आणि अजून 18 बॉल मध्ये 49 धावेची गरज आहे. अजून समीकरण भरपूर थोडस मागणंच आहे. 18 बॉल मध्ये 49. एक कारनामा करून दाखवला होता T20 मध्ये विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना ज्या 48 धावा हव्या होत्या अगदी त्या काढल्या होत्या त्या मॅच मध्ये. तशीच एखादी विस्फोटक खेळी आता इथे या 2 फलंदाजांपैकी एकाला करावी लागेल. अठरा बॉल शिल्लक आहेत, 49 धावेची गरज आहे. सुमित सध्याच्या घडीला 4 बॉल मध्ये 12 धावेवरती खेळतो आणि त्याला साथ देण्यासाठी अक्षय सरोदे हा इथे फलंदाज आलाय. कोलंबोली गावाकडनं बिलॉंग करणारा खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 35 लागल्या गेल्यात. 17.5च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात. यस अंपायर, बॉल घ्यायचा आहे. बॉबी बॉल आलाय बा. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही टीम्स विनंती आहे आपल्याला. मेगा फायनलचा दिवस आहे. अगदी भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी अगदी मोठ्या जल्लोषामध्ये आपल्याला ते
सादर करायचा आहे त्याकरिता आपल्याकडे वेळ असणं गरजेचं आहे. गोलंदाज मिथुन दापोलकर ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये 2 झेल टिपलेत तोच आता इथे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी तयार. आणि समोर सुमित आहे ॲज अ कॅप्टन रॉयल कलंबोली टीमचा तारणहार. पहिला बॉल लाभ केलाय ऑफस्टिकच्या वरचा चेंडू ड्राईव्ह केला डीपेक्षा कव्हरला आणि तिथे एकच धाव पाहायला मिळते. अगदी डीपमध्ये खेळाडू होते चेंडूला अडवलं गेलं. सिंगल या बॉलवरती पाहायला मिळते. सिंगल डबलनं इथे मी म्हणेल बॉस फायटर ओले टीमला फारसं फरक पडणार नाहीये, परंतु जेव्हा मोठे फटके येतील ना तेव्हा मात्र या सामन्याचं चित्र बदलताना जरूर पाहायला मिळेल. आणि ती क्षमता आहे रॉयल कलंबोलीच्या फलंदाजामध्ये. कारण का मागील 2 फलंदाजानं ते फटके इथे खेळून दाखवले गेलेत. बाद होणारे फलंदाज मनीष शर्मा आणि परेश कडकेनं एकाने 2 षटकार एकाने 2 चौकार दाखवलेत. ऑफस्टंप ऑफ यॉर्कर इथे मात्र गॅप शोधला गेले. डीप पॉइंटला खेळाडू होता बनला दर्शक. चेंडू चालला सीमा पलीकडे दणदण करत चौकार. कव्हरलाही खेळाडू होता अगदी तोही पाठलाग करत होता. डीप पॉइंटचा खेळाडू तोही बॉलवरती धावून आला परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉलला एक्झॅक्टली अडवणार कोण तिथे बॉलनं रेस जिंकली आणि चौकार पाहायला मिळाला. या डावातील खरं तर अक्षय सरोदे हा दुसरा फलंदाज पाहायला मिळतो ज्यानं चौकारानं आपलं खातं उघडलं जातंय. विकेट जरूर पडल्या गेल्यात रॉयल कलंबोलीच्या परंतु धावा थांबत नाहीये. ही जमेची बाजू आहे आणि डोकेडुकी ठरू शकते खरं तर बॉस फायटर ओले टीमला. विकेट नंतर बॉल डॉट आले तर प्रेशर वाढला जाईल परंतु चौकार षटकार आले तर प्रेशर बनणार नाहीये रॉयल कलंबोली टीमवर आणि ते कलंबोली टीमला करायचंय. लाईन खराब आहे इथे वेगावरती स्वार होणार टाकलेला बॉल दिशाहीन बॉल होता. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावा धाव फलकावरती आता लागल्या जातात एकूण 41 धावा. 41 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 43 धावेची गरज आहे. सामना अजून बॅलन्स आहे कारण का तिसरं षटक मार्ग असतं. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आणि समोर अक्षय आहे. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न इथे शॉट लेगला खेळाडू आहे. डायरेक्ट हिट झालं असतं तर आय थिंक काम बनलंही असतं कारण का डेंजर झोनला अगदी सुमित आला होता परंतु सुमितला विश्वास होता की आपण त्या तेवढ्या कालामध्ये आपण त्या स्ट्रायकर एंडला पोहोचू कारण का त्याच्यासारखा धावण्यामध्ये माहीर कोणच नाहीये सध्याच्या घडीला. पुढचा बॉल गोलंदाज मिथुनचा हा बॉल वाईट येतोय. पंचांचा सिग्नल मिळाला लगेच. इट्स अ वाईट बॉल. अगदी बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला होता सुमितनं की अपरकट डीप गली पॉईंटच्या रिझनला आपण थर्ड मॅनला ही बॉलला या टोलवू शकतो परंतु एन मुवमेंटला तिथे मात्र बॅट काढली गेली आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव धाव पलकावरती 43 धावा म्हणजे अजूनही 41 धावेची जतीन गरज आहे. बॉल शिल्लक आहे इथनं 15. 15 बॉल रिमेनिंग अँड 41 रन टू विन. विकेटची दरकरार आहे बॉस फायटर ओले टीमला. डॉट बॉल ही चालतील तरच प्रेशर वाढला जाईल परंतु एकीकडे कलंबोली टीमचा आपण विचार केला तर सुमित डोंगरे अगदी मनामध्ये कॅल्क्युलेशन करत असेल. चांगला फटका येणं गरजेचं आहे. प्रेशर टाकावं लागेल इथेच ओले टीमच्या गोलंदाजावरती आणि त्यासाठी तो तयार आहे. लाभ करायचं होतं बॅक कॅप द बॉलर. अगदी फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आहे मिथुन दापोलकरची. लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज आहे. गोलंदाज चांगल्या पद्धतीनं उजव्या हाताच्या फलंदाजांना थांबवण्याचं कार्य सध्याच्या घडीला करतोय. गुड बॉलिंग. अगदी चांगल्या अचूक टप्प्यावरती थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न करतोय गुडलाईन स्पॉट वरनं बॉलला आणि एक्झॅक्टली तिथे फसवला जातोय स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला. पुढचा बॉल लाभ केलाय. डीपेक्षा कव्हरला खेळाडू नाही. गॅप भरपूर मोठा असता तरी काही फायदा झाला नसता या बॉलला कारण का चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. व्यासपीठाला मानवंदना देण्याकरिता षटकार आलाय. कमालीचा स्ट्रोक आहे. अगदी जागा बनवून खेळलाय. ऑफ स्टिक वरती आलेला फलंदाज सुमित डोंगरेना हवे पण तो बॉडी लाईनच्या बॉलला यॉर्कर बॉल दिसत असताना त्याला खोदलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार आलाय. आता 13 बॉल शिल्लक आहेत.
आणि 35 धावेची गरज आहे. मॅच आता बनत चालली आहे रॉयल कलंबोली टीमसाठी. 49 धावा धावपलिकावरती सांघिक कोठ्यामध्ये लागल्या जातात. कॅचची नामी संधी, इथे कॅचला पकडली जाते. वाईडिश पॉइंटच्या रिझन मध्ये चांगला झेल तिथे मात्र टिपला जातोय आणि क्षेत्ररक्षक होते अगदी तिथे मयूर फडके, ज्याने या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक संपन्न केली आहे, ज्यानं पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि तो दबाव अखेरकार इथे मात्र रॉयल कलंबोलीवरती पाहायला मिळतो. 12th मॅन पाणी घेऊन जायचंय. लहू फडके सर, आपण पाहतोय सामन्यामध्ये चित्र पलटताना तख्ता पलट याला म्हणतात. खरं तर 2 वेळा रॉयल स्पोर्ट्स कलंबोली चॅम्पियन ठरले. पनवेल प्रीमियर लीग त्यांच्यासाठी प्रचंड लकी आहे. आणि एका बाजूला बॉस संजय दादा पाटील हे म्हटलं ना तर आमचे आधारस्तंभ आहेत. मागच्या वर्षी तेही सेमीफायनलमध्ये होते 2023ला. त्यांचे स्वप्न आहे चॅम्पियन बनण्याचं आणि कमालीचा खेळ राहिला. हे दोन्ही संघ म्हटलं ना, दोघांना पनवेल प्रीमियर लीग प्रचंड लकी आहेत, कारण प्रत्येक सीझनला खाली हात जात नाही आहे खेळाडू. प्रत्येक सीझनला ट्रॉफी घेऊनच जातात. रॉयल स्पोर्ट्स कलंबोली आणि बॉस फायटर ओवले दोघांना आमच्या कमिटीकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो पनवेल प्रीमियर लीगमध्ये. छोटासा ड्रिंक ब्रेक सध्या तुम्ही पाहताय, परंतु यानंतर अजून एक मोठी मॅच. किरण पवार, पवार की पावर, आणि एका बाजूला कूल कॅप्टन विशाल जितेकर. किरण पवारने 151 धावा कुठल्यात लहूचे 3 सामन्यामध्ये, आणि ऑपोजिटला सावले गावाचा ऋषिकेश माली, त्याने 3 सामन्यात 134 धावा कुठल्यात. म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये दोघे टॉपला आहेत. परंतु ही मॅच तेवढीच महत्त्वाची असेल. म्हणजे एका बाजूला ऋषिकेश माली आणि त्याच्या विरोधात किरण पवार, यानंतरचा एक मोठा सामना. जरूर तोही सामना अतिशय चांगला रंगतदार होताना पाहायला मिळेल, परंतु एकाला तिथे जरूर माघार घ्यावी लागेल, कारण का विजय हा एकाचाच होईल आणि चालू मॅच मध्ये सुद्धा एक्झॅक्टली तेच होणार आहे. ज्यांच्यासाठी ही लीग आणि हे मैदान चांगलं राहिलं गेलंय ते 2 संघ आता समोरासमोर आहेत. अगदी सुपर 8चा सामना आहे क्वार्टर फायनलचा, कारण की इथून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय केला जाईल आणि जो परास्त होईल त्याला मात्र निराश पावलानं परतीचा प्रवास गाठावा लागेल. परंतु इथे हार कोणालाही मंजूर नाहीये. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धावेची गरज. पहिल्या 12 बॉल मध्ये 35 बनल्या होत्या आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत, त्याच्यातही 35 बनवायच्या आहेत. 17.5ची सरासरी आताही गाठायची आहे. नाही, ह्या डावामध्ये आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 35च बनल्या होत्या आणि आता उर्वरित 2 षटकामध्येही 35चीच गरज आहे. फक्त फरक एवढाच आहे की इथे विकेट पडल्यात, तिथे विकेट पडल्या नव्हत्या, त्यामुळे प्रेशर आणि त्यातल्या त्यात तिथे दोन्ही पॉवर प्लेची षटकं होती. आता इथे क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे, त्यामुळे आता बॉस फायटर ओली टीमसाठी जमेची बाजू आहे आणि रॉयल कलंबोली थोडीसे बॅकफूट वरती आहे. त्याचं कारण असं आहे की 3 फलंदाज महत्वाचे घटक तंबूचे असरे याला, ज्यानं मागील 2 वर्ष गाजवणारे प्लेअर ऑफ द सिरीजचे राहिलेले मानकरी ते दोन्ही फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आता थोडंसं टेन्शन वाढलं गेलंय. इथे उत्सुकताही वाढली जाते की एक्झॅक्टली कुठला संघ आता विजयाच्या समीप जातोय आणि सुपर 4 मध्ये कुठला संघ दाखल होईल. गोलंदाज हरेश, पहिला बॉल नटराज स्टाईलला, कॅचची नामी संधी. हो, व्हॉट अ कॅच! काय कमालीचा झेल टिपला गेलाय डीप स्क्वेअर लेगला. अप्रतिम झेल आहे. रोशन कदम होतंय आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज हरेश पाटीलला मिळालेलं यश आता कलंबोली टीम साठी डोकेदुखी ठरणार. चौथा हादरा लागला जातोय रॉयल कलंबोली टीमला. नवीन फलंदाज हॅप्पी सिंग, ज्याच्या नावामध्ये हॅप्पी आहे तो आपल्या टीम साठी काहीतरी हॅप्पी इथे करेल का, आणि त्याला करावं लागेल, हॅप्पी एंडिंग करावं लागेल आपल्या टीम साठी. रॉयल म्हणजे राजा आणि राजाचा ताज टिकवण्यासाठी आता हॅप्पी मैदानाच्या आतमध्ये आलाय.
त्याला हॅप्पी एंड करावंच लागेल. जर हा तास टिकवायचा असेल तर इथे या दोन फलंदाजांना अगदी भरपूर मेहनत घ्यावी लागेल, कारण का इथून ब्लास्ट वरती ब्लास्ट हे करावेच लागतील. अन्यथा इथे बॉस फायटर ओले टीम ज्या पद्धतीने हवी होते या मॅच वरती त्यांना रोखणं आता कठीण होत चाललंय. 4 गडी बाद 49 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 35 ची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहे. हरेश तयार आहे आणि समोर हॅप्पी सिंग. क्षेत्रक्षणामध्ये अजूनही बदल करताना पाहायला मिळतोय. थोडं फास्ट केलायचं आहे ओले संघ. सूरज पाटील ॲज अ कॅप्टन आपण लक्ष केंद्रित करायचं याच्यावरती. पुढे टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला तिथे मात्र खेळला गेलाय. फक्त एकच धाव पाहायला मिळते. सिंगलनं काम बनत चाललंय ओले टीमसाठी. चांगलं घडेल, कारण का इथे सिंगल डबलनं काही फरक पडत नाहीये. 17.5च्या सरासरीने 2 षटकामध्ये 35 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलला विकेट, प्रेशर टाकले गेले कोलंबोली टीमवरती आणि दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आता अजून 34 ची गरज आहे, परंतु बॉल शिल्लक आहे 10. त्यामुळे जास्त काही करायचं नाही. अवघे 5 षटकार आले तर काम बनून जाईल. इथे हा बॉल वेगावरती स्वार होऊन टाकलेला बॉल आणि पंचांचा सिग्नल आलाय की चौकार मिळाला. बॅटची इनर एज लागली होती. चेंडू लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेला. यष्टीरक्षकाला चकवा, त्याच्यानंतर लेग स्लिपलाही तिथे मात्र चकवा देत चेंडू सीमा पलीकडे चौकार आलाय. वेग प्रचंड होता आणि त्या वेगाचा फायदा या बॉल करिता फलंदाज कुणालला मिळाला गेला. बॅटची इनर एज हलकीशी एज लागली गेली. तदनंतर यष्टीरक्षकालाही तो बॉल अडवता आला नाहीये. प्रचंड वेग होता. चौकार मिळालाय. आता 54 धावा धावपलकावरती लागतात. 9 बॉल शिल्लक आणि 30 धावेची गरज आहे. अजून मॅच बनली जाईल. मॅच अजूनही बॅलन्स आहे, कारण का मधली फली अतिशय स्ट्रॉंग आहे कोलंबोली टीमची. त्यातलाच एक चांगला क्लासिकल स्ट्रोक आता इनर एजच्या माध्यमातून आपण पाहिला गेला. पुढचा बॉल लॉब केलाय. हवाई सफर दाखवला जातोय. दिल्ली दूर आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत विमानामध्ये प्रवास करण्यासाठी. त्यासाठी ठोकलाय फलंदाज कुणाल दवडेने हा षटकार. सामना अजून संपला नाहीये, कारण शर्यत मी अजून जिंकलो नाही. कुणाल दवडे मैदानाच्या आतमध्ये सांगतोय यावेळेस बॉस फायटर ओले टीमला, सूरज पाटील आणि टीमला. यस सूरज, वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. प्रत्येक बॉल वरती आपण टीम मीटिंग घेऊ नका. 8 बॉल शिल्लक 24 ची गरज आहे. फक्त 4 षटकार हवेत अजून. या फट्ट्याने आता काम केलंय बरोबर. सुरुवात तर केली आहे. आता हॅप्पी एंड होईल का या डावाची? एक्झॅक्टली कोणाच्या बाजूने हॅप्पी एंड होणार ते मात्र पाहावं लागेल. 8 बॉल शिल्लक 24 ची गरज आहे. हरेश पाटील वरती इथे आक्रमणाला सुरुवात झाली आहे. खरं तर ती गरज होती रॉयल कोलंबोली टीमला. जी उणीव भासली जात होती, धाव्यांची कमतरता होती, ती भरून काढली या फलंदाजानं. पुढचा बॉल उडवलाय. बॉल चाललाय कुमारी सिद्धी गुरुनाथ ठाकूर स्टँडच्या पलीकडे. बॅक टू बॅक कुणाल दवडेच्या बॅटने आलाय हा मॅक्सिमम स्ट्रोक षटकार आणि सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलताना पाहायला मिळतोय. 7 बॉल शिल्लक 18 ची गरज. हॅप्पी सिंग जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, रॉयल कोलंबोलीसाठी हॅप्पी एंड. खरं तर हे दृश्य पाहायला मिळतंय. मनावरती अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती हे हसू पाहायला मिळतोय आणि हा जल्लोष सांगून जातो की हे 2 लागलेले षटकार या मॅच मध्ये किती आपण परतीचा प्रवास गाठलाय. आणि टेन्शन वाढत चाललंय आता सूरज पाटील आणि बॉस फायटर ओले टीम वरती. रणनीती एक्झॅक्टली चुकली कुठे, या गोष्टीकडे आता विचार करावाच लागेल. जी इनर एज लागली तो चौकार गेला, तिथे प्लॅन बिस्कटला गेलाय की काय, की त्याच्यानंतर आलेला जे 2 षटकार तिथे प्लॅन विस्कटला गेलाय की काय, की हरेश वरती दाखवलेला विश्वास तिथे प्लॅन विस्कटला गेलाय की काय. परंतु आता वेळ उरला नाहीये या मॅच मध्ये. 7 बॉल शिल्लक आहेत, 18 ची गरज आहे. इथे या बॉल वरती एखादी विकेट मिळाली तरी ओले संघ या मॅच मध्ये शाबूत राहील.
फुलटॉस बॉल चुकी करतो हरेश आणि त्याला पनिशमेंट दिली गेली आहे. तोफा दिला होता हरेशनं आणि नरेशने सांगितलं गेलं जी हा कबूल आहे आणि दाखवला या बॉलला आसमान. षटकार लागोपाठचे 3 बॉल अगदी 3 खणखणीत षटकार. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं गेलंय. 12 बॉल मध्ये 35 ची गरज होते आणि सामना येऊन ठेपला गेलाय. 6 बॉल शिल्लक 12 ची गरज. आता सूरज पाटीलच्या सभोवताली अगदी प्रश्न आणि प्रश्नचिन्हच उभे राहिले गेलेत. काय चुकी घडली गेली या ओव्हर मध्ये की अशा पद्धतीनं हरेशने बॉल टाकले गेलेत. शेवटचा बॉल अतिशय खराब होता. फुलटॉस बॉल त्याला चांगली पनिशमेंट. अगदी 23 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. मॅचला पूर्णपणे टर्न केलं गेलंय परंतु अजूनही 12 धावा शिल्लक आहेत. अजूनही या मॅच मध्ये काही घडलं जाईल यातील मात्र शंका नाहीये कारण का हार कोणालाच मंजूर नाहीये. दोन्ही टीम साठी हे मैदान आणि हे पनवेल प्रीमियर लीग लकी राहिले गेलंय. त्यासाठी ही मेहनतीची पराकाष्ठा शेवटच्या ओव्हर मध्ये करावीच लागेल बॉस फायटर ओली टीमला. आणि सध्याच्या घडीला हा सामना एवढा हाय व्होल्टेज राहिला गेलाय की युट्यूब वरती 2500हून अधिक लोक प्रवीण सर या सामन्याचा आनंद घेतात. हो अगदी बरोबर कारण दोन्ही संघाची फॅन फॉलोइंग मोठी आहे. रॉयल कलंबोली कमी नाहीये, बॉस फायटर ओले कमी नाहीये. सूरज पाटीलचे फॅन्स आता पाहतायत. मनीष शर्मा, सुमित डोंगरे आणि परंतु नवीन चेहरा आता चमकलाय. लहू फडके हे कौतुकास्पद असेल या मॅच मध्ये की पनवेल प्रीमियर लीग मध्ये नवीन चेहरे आता लोकांना समजून आलेत. हा तो चेहरा ज्याने षटकारांचा पाऊस पडलाय. मी या खेळाडूचं नाव याच्या अगोदर खूप कमी ऐकलं होतं परंतु आता हायलाइट झालाय आणि हा खेळाडू याच्या रील्स पण येतील. हा व्हायरल होणार आणि आता हा ट्रेंडिंग वरती आहे. प्रेक्षकात चर्चा आहे की नवीन खेळाडू आता उदयास आलाय. चर्चेला उधाण येणार त्यात शंका नाहीये. त्याचं नाव आहे कुणाल दवणे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. सामन्याला टर्न केलं पूर्णपणे या फलंदाजानं आणि या डावाची शेवट करण्यासाठी आता हॅप्पी सिंग स्ट्रायकर एंडला तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजीच्या बोलावरती शेवटचं षटक सूरज पाटीलनं ठेवला गेलेला विश्वास तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सतीश मिसाळ. त्याच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी दिली गेली आहे. शेवटचं षटक फक्त जास्त काही नाही या ओव्हर मध्ये अवघ्या 10 धावा तुला खर्च करायचा आहे. जणू काही हाच कान मंत्र दिला असेल या गोलंदाजाला सूरजनं. परंतु एक्झॅक्टली या मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल आणि हॅप्पी सिंगलाही सुमितनं सांगलंय की बाबा तुझ्याकडनं एंड होणं गरजेचं आहे. तुझं नाव हॅप्पी आहे आणि आपल्या या डावाचं हॅप्पी एंडिंग करायचंय तुला. पहिला बॉल एज लागली गेली की काय परंतु एक धाव बनते. 22चा सिग्नल मिळालाय. अगदी इथे थोडस आम्हीही वाट पाहिली गेली की एज लागली की काय परंतु मागच्या 2 खेळाडूंना अलर्ट राहायचं आहे. इथे सिंगल देऊन फायदा होणार नाहीये. सिंगलला थांबवायचे प्रेशर वाढवायचा फलंदाजावरती. जर सिंगल दिली तर समोर आता कुणाल दवणे येऊन ठेपलाय ज्यानं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार दाखवलेत. आता गरज आहे 5 बॉल 11. इथून सामन्याला टर्न करेल का गोलंदाज सतीश मिसाल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. डॉट बॉल येतो की काय. डॉट बॉल आलाय इथे डॉट बॉल. अजून प्रेशर वाढत चाललंय. अगदी हाफ ट्रॅकरचा बॉल होता. अगदी तुम्ही अप्पर कट या बॉल वरती खेळू शकत होता. लहूजी फडके हा गोलंदाज चीज पडायचा आहे. सतीश मिसाल ज्याला आम्ही मिसाईल मॅन म्हणतो 2 वर्ष प्रचंड फॉर्म मध्ये. हो हा गोलंदाजी कमाल करू शकतो. हलक्यात घेऊ नका कारण 2 सीझन त्याने गाजवल्यात ग्रामीण मध्ये. आता मजा येईल कारण बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट. यस मिसाईल म्हणजे ही मिसाईल जर का उडाली तर थेट तुम्हाला चंद्रावरती नेऊन ठेवेल. म्हणजे सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या बाजूला लागेल. ड्राईव्ह केलंय ऑन साइडला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का. फेकी खराब आहे. काय घडलं या मैदानाच्या आतमध्ये. अगदी डीप मध्ये पाहिलं तर आय थिंक हरेश प्रेशर आहे प्रवीण सर. आपण पाहिलं तर ज्यानं धावा दिल्या त्याच्यावरती पूर्णपणे प्रेशर आहे आणि बॉल एक्झॅक्टली त्याच्याकडे गेलाय.
काय चांगली गोलंदाजी करतो बघा, कारण 3 षटकार मागच्या बॉलरला बसले. असं वाटलं षटकाराचा पुन्हा पाऊस पडेल, परंतु स्वतःला सावरून गोलंदाजी करतो. कारण सूरज पाटीलचा विश्वास जर कोणावरती असेल तो म्हणजे सतीश मिसाल, मिसाईल मॅन, चिंचपाडाचा हा तो गोलंदाज. समोर कुणाल दवणे, त्याने आत्ता 3 षटकार मारले आणि प्रेक्षक युट्यूबवर आतुर आहेत. क्वार्टर फायनल कोण जिंकणार? रॉयल कोलंबोलीचा इतिहास आहे, 2 वेळा चॅम्पियन, 3रा वेळा पुन्हा पोहोचणार का फायनल मध्ये सेमी पासून, की बॉस फायटर ओवले पुन्हा एकदा कब्जा करणार? काय रंगतदार मॅच आहे, पैसा वसूल. पैसा वसूल. ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक केली भारतानं, अगदी पाकिस्तानवरती मिसाईल दागल्या होत्या, तशाच मिसाईल आता खरं तर हा गोलंदाज सतीश मिसाईल टाकण्यासाठी तयार आहे मैदानाच्या आतमध्ये. उडवला बॉलला, मिसटायमिंग आहे की काय? या बॉलवरती प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु खेळाडूच्या मस्तकावरती या बॉलने दिले दस्तक. तिकडे होते हरेश आणि चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. षटकार, षटकार. 2 बॉल शिल्लक, 3 ची गरज. कहाणी में एक और ट्विस्ट प्रवीण जी. कहाणी मिटवीस. हा सामना म्हटला तर बार बार देखो, 1000 बार देखो. हो, 1000 वेळा ही मॅच प्रेक्षक पाहू शकता. आणि ही पनवेल प्रीमियर लीग आहे, एक तुम्हारी एक हमारी, कभी बाजी उधर कभी बाजी इधर. तख्ता पलट 4 वेळा झालाय, 4 वेळा काया पलट झाला या मॅचचा. आणि काय कमालीची मॅच. आता प्रेक्षक उभे राहिलेत, कारण हा सामना आता बसून बघता येणार नाही. आणि हा सामना झालाय हाय व्होल्टेज ड्रामा. बारी बारी सबकी बारी. अब 2 गेंदे बची है, 3 रनों की जरूरत है. 2 बॉल 3 ची गरज. एखादी चांगली मिसाईल इथनं सतीश मिसालला टाकावीच लागेल. जर पुढच्या फलंदाजाची नरेशची दांडी उडवली नाही गेली तर कदाचित याच बॉलला सामना संपूही शकतो. लहू फटके. तो खेळाडू आता खाली बसलाय, त्याचा कॉन्फिडन्स डाऊन झालाय, त्याने थ्रो केला होता चुकीचा. कुणाल दवणेला तेव्हा स्ट्राईक गेली आणि कुणाल दवणे त्याच्याकडे षटकार मारला, तोही बाहेर गेला. त्यानंतर तो खेळाडू आता प्रचंड नाराज झालाय, स्वतःला दोषी मानतोय. परंतु हे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. कधीच हार मानू नका, तुम्ही जिंकू शकता. जिस दिन इंसान की किस्मत खराब हो तो ऊंट के ऊपर भी बच जाओ, आके चीटी वहां पे भी काट सकती है. अगदी तशातला प्रकार इथे मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतोय. 2 बॉल शिल्लक, 3 ची गरज. बॉलला उडवलाय, उडवलाय. मॅच विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कोलंबोली वन्स अगेन टॉप 4. काय कमालीचा सामना राहिलाय. रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली सामना जिंकतोय. अभिनंदन नगरसेवक विजय शेठ खानावकर, मनीष शर्मा, सुमित डोंगरे, कुणाल दवणे. हो, हेच नाव ज्याची मी चर्चा करत होतो. आता हायलाइट झालंय, चर्चा राहणार गरम, कारण कुणाल दवणे आहे ऑन फायर. काय सामना संपलाय प्रवीण जर आपण पाहिला तर. अगदी वाटलं नव्हतं या मॅचला अशा पद्धतीने टर्न केलं जाईल. जी हरेसचा जो फेकी राहिली गेली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, त्याच्यानंतर त्याच्याकडे उडालेला झेल, तो सीमा पलीकडे गेला, तो मिळालेला षटकार आणि तदनंतर विनिंग मुवमेंट. खरं तर हॅप्पी सिंग मैदानाच्या आतमध्ये आले आणि हॅप्पी एंड करून दाखवलं, ते म्हणजे कुणाल दवणेनं. अगदी लागोपाठ 3 षटकार, त्याच्यानंतर एकूण 5 षटकार कुणाल दवणेनं या मॅच विनिंग परफॉर्मन्स मध्ये दाखवले गेले. या सामन्याचा हिरो ठरलाय नो डाऊट, 1 मॅन शो 1 मॅन आर्मी, कुणाल दवणे मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद संजय दादा पाटील उर्फ बॉस. बॉस, तुमचा आभार, तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल. प्रवीण सर, एक पारितोषिक आहे कुणाल दवणेसाठी. 10,000 रुपयाचं अगदी फोन पे केलं जाईल, परंतु ते पारितोषिक असेल आमचे सन्माननीय